आज ना आले बहिणीकडं. ते कशासाठी सांगते पुढे. त्या अगोदर बघा, आज ना पिऊसीच्या डब्यासाठी ना त्यांच्या आवडीची भाजी बनवली होती. आणि आवडीचं जर काही बनवलं ना तर त्यांना त्यांचा डब्बाच भरायचा असतो त्यांच्या हातानेच. मी जर भरला ना त्यांना अजिबात आवडत नाही. आणि सिद्धीसाठी ना मी तिची भाजी आणि पिऊसाठी तांदूळ त्याची भाजी बनवलेली आहे. तर सिद्धीने ना तिचा डब्बा भरायला घेतला. पिऊ म्हणली माझा डब्बा ना तू भर. आणि बघा लगेच तिने भाजी घेतली. आणि आता बघा आम्हाला जेवायला ताटल्या नाही बरं का, हातावरती चपाती घेऊन भाजी खायची असते. ते रोल बनवून नको, भांडं घासायला नको. आणि बघा कशी घेते चपाती खाती. तर तिची खूप फेवरेट भाजी आहे मेथीची तांदूळ त्याची. तर मेथीची भाजी तिने खायला घेतली आणि तांदूळ त्याची. आणि लगेच तिचा डब्बा भरून झाला ना लगेच माझं डोकं हिचं. ती तिचं काम ना पटकन करीत असते वेळ न घालवता. मग पिऊचं आणि सिद्धीचं आवरून दिलं. त्या शाळेत गेल्या आणि मी माझं आवरलं आणि आता बहिणीकडे निघालेले आहे. आता ना मी दुकानात थांबलेली आहे. लेकरांसाठी ना खायला घ्यावं म्हणलं थोडंसं, चाललो आहे तर. आणि मग आता पोचलो आहे तिच्या घरी. तर तिच्या घरी आलेली आहे मी गहू आणि ज्वारी नेण्यासाठी. आणि आता ना ती आमच्यासाठी ना सरबत बनवित आहे. खरंच मोठी बहीण ही ना आईची दुसरी सावलीच असते किंवा दुसरी आईच असते. खरंच खूप लकी आहे. मला अशा 2-2 बहिणी भेटलेल्या आहे. आणि मग तिचं आहे छोटंसं घर. आणि मग थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या. गहू ज्वारी घेतली आणि येताना ना मी एकच पिशवी घेऊन आले होते. आणि जाताना बघा तिने 2 पिशव्या दिल्या. 2 पिशव्यांमध्ये. चला मग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.